मला वाटण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यात बोलणं अर्थ नाही. आता अफवा उठवतात, लोक काहीतरी चुकी सांगतात. जोपर्यंत अधिकृततेनं काही माहिती मिळत नाही बोलणार नाही. तर पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी, आमचा प्रयत्न होता. पण त्यांच्याकडे मागणी जास्त होती, आमच्याकडे 550 लोकांचे अर्ज होते. त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही. फॅक्ट आहे. आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेचं मला बोलणं झालं या विषयावर. तर त्यांनी म्हटलं की त्याला युती झालं बरं होईल. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं. ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल. ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत, ते काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही. त्याचं व्यक्ती होऊ शकतं. आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही. जोपर्यंत ते पुराव्याविषयी काही बोलत त्याचा अर्थ नाही. ते आरोप प्रत्यारोप राजकीयदृष्ट्या मोटिवेटेड आहेत. हा काय शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला ते वाटत. अद्याप निर्णय घेतलेला नाही. जेव्हा निवडणूक घोषित होईल तेव्हा निर्णय आणि चर्चा करू आम्ही. असं की शेवटी कोर्टाचा निर्णय, ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजून लागला आहे, तर ती समाधानाची गोष्ट आहे. महापालिकेचा अजेंडा नेमकं काय? आमचा जाहीरनामा हाच आमचा अजेंडा. येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनुष्यबाणाशिवाय शिंदेच्या पक्षाला निवडणुका लढवाव्या लागतील असं भाकीत जे आहे राऊतांनी केलेलं आहे. असे राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा? शेवटी हा विषय न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात जो निर्णय होईल किंवा संदर्भामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो निर्णय लागल्यानंतरची पुढची गोष्ट आहे. अजून काय त्याचं झालं नाही. राष्ट्रवादी सोबत लोकांचं मनोमिलन पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेच्या एकंदरीत इंटरनल जे विषय आहेत तो विषय आमदार कल्याणकर आणि त्याचे गटनेते जे आहेत त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना ठरवायचं काय करते. पाठिंबा घेतला तर तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. ते ठरवायचं काय करायचं. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यातील कामासंदर्भात महंतांनी नाराजी दर्शवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी महंतांकडून करण्यात येत आहे. मला याची माहिती नाही कारण तो जिल्हा वेगळा आहे. गिरीश महाजनजी सगळं पाहतायत. त्यामुळे नेमकं काय विषय मी बोलू शकणार नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी आमचा संपर्क नाही किंवा त्यांच्याकडून कुठला पुढाकार नाही. त्यामुळे या गोष्टी मी आज काय बोलू. शिवसेने सांगितलं त्यामुळे शिवसेना आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी नोंदणी सुद्धा महायुती म्हणून नोंदणी सुद्धा विभागीय आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि याच्या पुढे शिवसेना भाजपा युती ही राहणार आहे महापालिकेत. संजय राऊत म्हणतात की राज्यात लवकरच सत्ता परिवर्तन होईल. तर संजय राऊत हे अनेक वेळा बोललेले आहेत. पण त्यांची स्वतःची इच्छा असेल तर त्यांना घडत नाहीये आणि होणारही नाहीये. देखिए आज हमने भाजपा और शिवसेना इनकी महायुति हमने घोषित की है. इनके 4 नगर सेवक और भाजपा के 45 49 नगर सेवकों की युति रहेगी महानगर पालिका में. ऐसे हमने रजिस्ट्रेशन भी जाके डिवीजन कमिश्नर के पास कानूनी तौर पर करना पड़ता, हमने किया है और आज से युति हमारी शुरू हो गई है. अभी ये फैसला जिला परिषद अलग इश्यू है. अभी चर्चा नहीं हुई. अभी चुनाव घोषित नहीं हुआ है. चुनाव घोषित होने के बाद में परिस्थिति के अनुसार फैसला करना पड़ेगा. इन्होंने कहा अनकंडीशनल इन्होंने कहा है. कणकवली आणि देवगड पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद आणि 8 उमेदवार हे बिनविरोध निवडून आणण्यात आले भाजप. कसं पाहताय? होतं ना लोकशाहीमध्ये बऱ्याचशा वेळेस बिनविरोध जागा निघतात. त्याच्या कुणी उभं राहिलं नसेल तर बिनविरोध निवडून काही चुकीचं नाही आहे, स्वाभाविक आहे. या अगोदरही बिनविरोध त्यावेळेस महापालिकेमध्ये विरोध झाला, न्यायालयात जावं लागलं होतं. या संदर्भात ते कोणा न्यायालयात जायचं ना त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण एक महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाही आहे. अनेक ठिकाणी लोक बिनविरोध निघतात. झालं असेल तसं. थँक्यू.